ही बातमी विरोधकांनी धक्कादायक आरोप केला। तिसऱ्या टप्प्यावर मतदान असताना ईव्हीएम रशियातून कंट्रोल केले जात आहेत। चंद्राबाबू नायडूंचा धक्कादायक आरोप। आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंचा पुन्हा ईव्हीएम वर संशय आहेत। देशातले पहिले हायटेक मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंद्राबाबू नायडू यांनी आरोप केलाय। काही कोटी रशियन एजन्सीजला दिल्याचाही त्यांनी आरोप केलाय। एकूणच ईव्हीएम हे रशियातून कंट्रोल होत असल्याचा धक्कादायक आरोप केलाय। ईव्हीएम रशियातून कंट्रोल होत आहेत। चंद्राबाबू नायडूसह आज विरोधकांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी ईव्हीएमच्या आणि या देशातल्या मतदान प्रक्रियेवरच फार मोठा संशय व्यक्त केलाय। आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वीही ईव्हीएम वर संशय व्यक्त केला होता, मात्र या वेळेला पुन्हा त्यांनी संशय व्यक्त केलाय। रशियन्सला काही कोटी रुपये दिले जात आहेत आणि रशियातून या सगळ्या ईव्हीएम कंट्रोल होत आहेत, अशा प्रकारची भावना व्यक्त करण्यात आली आहे। विरोधक 50% व्हीव्हीपॅट जुळवून पाहण्यावर ठाम आहेत। ईव्हीएम रशियातून हॅक केले जात आहेत असाही आरोप आहे। चंद्राबाबू नायडूंनी अतिशय गंभीर आरोप केलेला आहे। दरम्यान या आरोपाच्या दरम्यान ते आता काय कुठल्या प्रकारची पुष्टी करतायत आणि आपल्या आरोपाला संदर्भित कुठले पुरावे देत आहेत त्यावर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। काही वेळापूर्वीच शरद पवार त्याचप्रमाणे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे दिग्गज नेते उपस्थित होते आणि या सगळ्या विरोधकांच्या उपस्थितीत एक गंभीर अमेय भट्टाचार्य आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, काय सांगाल, किती खळबळजनक हा आरोप आहे? मध्ये आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेत शरद पवार सोबत चंद्रबाबू नायडू होते आणि एक मोठा जो आरोप आहे तो इथे गौप्यस्फोट त्यांनी केला आहे। ईव्हीएम जो आहे तो रशियातून कंट्रोल केला जातो हा एक खूप मोठा आरोप लावला गेला आहे। आता प्रत्यक्षात ते काय आहे त्याची चाचणी करावी लागेल, मात्र इतकी मोठी खळबळजनक जे आरोप आहे ते इथे लावण्यात आलाय। या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे अनेक जण उपस्थित होते, मात्र रशियातून कंट्रोल केला जातो हे सांगितल्यानंतर आता जे ऍक्टिव्हिस्ट आहे किंवा ईव्हीएम बद्दल आधी खूप काही जे आरोप आहे ते लावण्यात आले होते, मात्र आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी संशय व्यक्त केला आहे। याचा आधी अनेक जणांनी ईव्हीएम वरती संशय व्यक्त केला होता, मात्र रशियातून हा कंट्रोल केला जातो हा एकदम नवीन जो आहे तो आरोप आणि संशय जे चंद्रबाबू नायडू यांनी लावलाय। कमाई या सगळ्या संदर्भात आता संशयास्पद वातावरण निर्माण करण्यात विरोधक यशस्वी ठरले आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा हा आरोप ज्यांनी लावलाय ते चंद्रबाबू नायडू आहेत। या देशातल्या सायबर क्रांतीतलं प्रशासकीय सायबर यंत्रणेतलं जे मोठं नाव नेहमी चंद्रबाबू नायडूंकडे पाहिलं जातं, त्यामुळे या आरोपातलं गांभीर्य फार मोठं आहे। विरोधकांनी थेट पत्रकार परिषदेत हा आरोप घातलाय। किती गांभीर्यानं आता याच्याकडे सरकार पाहणार आहे? नक्कीच Also we are going to file. We will approach the court for justice. Have you had any word with the Election Commission over this? Already we informed them, we fought with them, they are not inclined, so we are fighting. Thank you, sir. Thank you. आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। काम्य, आपण ज्या पद्धतीने चर्चा करत होतो की चंद्राबाबू नायडूंची प्रतिक्रिया सरकारला आता यावर स्पष्टीकरण द्यावंच लागणार आहे, काय सांगाल? सुधाकर कश्यप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुधाकर, आपण बघतोय चंद्राबाबू नायडू यांनी गंभीर आणि खळबळजनक आरोप केलाय सरकारच्या ईव्हीएम यंत्रणेवर। खरं तर याबाबतही अगोदर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं, आता यावर सरकार काय स्पष्टीकरण देणार आहे? सरकारला याबाबत स्पष्टीकरण द्यावंच लागेल, कारण हे सर्व विरोधी पक्ष नेते ते सगळे एकत्र येतात आणि पुन्हा एकदा त्यांनी भले अर्ध इलेक्शन संपलं जरी असलं तरी त्यांचा जो मुद्दा जो आहे प्रामुख्याने ईव्हीएम मशीन बद्दलचा तो त्याच्याबद्दलचे त्यांचे आक्षेप जे ते आजही ते मांडतायत। त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे की याच्यामध्ये टॅम्पर होतंय, याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने सगळं हाताळलं जातंय, हे सगळं याचा गैरवापर सगळा होतोय। या अनेक मुद्द्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी ही सगळी कॉन्फरन्स झालेली आहे। याचं नियंत्रण देखील कोणीतरी वेगळीच लोक करतायत हा देखील मुद्दा इथे उपस्थित झालेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जो काही ईव्हीएम बद्दलचा जो मुद्दा आहे विरोधी पक्षाचा, नक्कीच सुधाकर काही क्षणासाठी थांबवतो।